नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलं आपण, की चोळपावरती स्वामींची कशी कृपा झाली. तर आता आज आपण बघणार आहोत, की स्वामींच्या एका वाक्याने भक्ताचं आयुष्य कसं बदललं. तर ही कथा खूप ऐकण्यासारखी आहे. स्वामींचा चमत्कार आहे म्हणा किंवा स्वामींचं काय वाक्य होतं हे आता आपण बघूया. एक गरीब भक्त होता, की जो खूप चिंतेत असायचा. त्याला खूप प्रॉब्लेम असायचे. त्याच्याकडे कधी पैसा असायचा, कधी अन्न असायचं, कधी नसायचं. गरीब होता, काम नसायचं, खूप चिंता वाटायची आणि अशा ह्या गोष्टीमध्ये चिंता करत त्याचं काय झालं एकदा, की त्याच्या मनात असा विचार यायचा, की मी माझी भक्ती स्वामींवर आहे, पण मला किती प्रॉब्लेम येतात. म्हणजे माझी नोकरी नाही, काम नाही, माझ्या घरात खायला मुलांची चिंता आहे, नोकरीची चिंता आहे, कामाची चिंता आहे, व्यवसायाची चिंता आहे, घरातली समस्या असतात. या सगळ्या गोष्टी असतात. पण मी आता थकून गेलेलो आहे, की मी किती प्रयत्न करतो, पण मला प्रयत्नांना काहीच यश येत नाही. अशा वेळेस तो काय करतो, तर तो असं करतो, की एक दिवस सगळेजण स्वामींच्या दर्शनाला जात असतात. तेव्हा तोही स्वामींच्या दर्शनाला जातो आणि तो स्वामींच्या दर्शनाला गेल्यानंतर तिथे बसतो आणि स्वामींच्या तिथे बसल्यानंतर स्वामींच्या चरणावर नतमस्तक होतो आणि स्वामींना सांगतो, की "नाही स्वामी, आता माझं सगळं करून झालंय. आता माझे सगळे मार्ग बंद झालेत. मला काहीच सुचत नाहीये. आता मायाच्याने काही होतही नाहीये. मला आता खूपच माझं मन कमजोर झालंय. मी आता काय करू स्वामी? कसं करू मला काही कळत नाहीये." त्यावेळेस आहे ना, स्वामी त्याच्याकडे शांतपणे बघतात आणि 2च सेकंदामध्ये एवढंच फक्त एकच वाक्य त्याच्यापुढे बोलतात. काय बोलले असतील स्वामी? स्वामींनी काय त्याला घरात धान्य आणून दिलं का? स्वामींनी त्याला पैसा आणून दिला का? स्वामींनी त्याला नोकरी नोकरी लावली का? किंवा स्वामींनी त्याच्यासाठी अजून खूप काही केलं का? किंवा गडगंज संपत्ती स्वामींनी दिली? तर नाही. तर नक्की लक्ष देऊन ऐका, की स्वामी काय बोलले असतील त्या गरीब भक्ताला. फक्त एकच वाक्य बोलले, की ज्या वाक्यामुळे त्या गरीब भक्ताच्या मनाची तयारी मोठी झाली, त्याला मार्ग सापडला, त्याची ताकद वाढली, त्याची निष्ठा वाढली, त्याची श्रद्धा वाढली आणि तो पुढे म्हणतात ना, सगळ्या गोष्टींशी, संकटांशी मात करण्यासाठी त्याच्यामध्ये धैर्य आलं, त्याच्यामध्ये ताकद आली, बळ वाढलं त्याचं. काय बोलले असतील स्वामी? तर नीट लक्ष देऊन ऐका. स्वामी एकच वाक्य त्याच्यासमोर बोलले, की लक्षात ठेव. स्वामी एकच वाक्य त्याच्यासमोर असे बोलत होते, की "काय करा, की तू हां, स्वामी फक्त एकच वाक्य त्याच्याशी बोलले असतील. काय बोलले असतील? तुम्ही सुद्धा मनामध्ये विचार करा बरं, काय बोलले असतील? स्वामी शांतपणे त्याच्या पाठीवर हात ठेवला स्वामींनी आणि स्वामी फक्त एकच वाक्य बोलले, की "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." हे एकच वाक्याने त्याच्या डोळ्यात अशी चमक आली. त्याला आश्चर्य वाटलं. 2 मिनिटं त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो भक्त एक शांतपणे स्वामींकडे बघत राहिला आणि त्याची ताकद किंवा त्याचं असणारं संकट कमी झालं का? नाही. पण स्वामींच्या या एका वाक्यामुळे मात्र त्याची ताकद वाढली. येणाऱ्या संकटाबरोबर सामना करण्याची त्याच्या मनाची तयारी झाली आणि तो पुढे मार्ग मिळाला त्याला. संकट संपत नसतात. स्वामींनी किती चमत्कार केला किंवा स्वामींनी तुम्ही तुमच्यावर किती कृपा केली, लगेच संकट संपतात का? नाही. तुम्ही प्रयत्न करत राहा. तुम्ही काम करत राहा. तुम्ही चालत राहा. तुला येणाऱ्या मार्गामध्ये अडथळे हे तुलाच सोडवायचे आहेत. फक्त मी तुझ्यासोबत आहे. हे धरून चाल. हेच स्वामींनी त्याला सांगितलं. पण तुम्हाला सांगते, की त्या भक्ताला एवढा आनंद झाला, त्या वाक्यामुळे आनंद झाला. स्वामींनी काही त्याला पैसे-पाणी दिले नाही आणि मग तो घरी गेला, आनंदाने घरी गेला. पण त्याच्याकडे फक्त एकच ठेवा होता, की मला संकटांशी लढायचं आणि स्वामींनी मला ती ताकद दिलेली आहे आणि मी आता एकटा राहिलेलो नाहीये. आता माझ्यासोबत कोण आहे, तर माझे स्वामी आहेत. आणि या एकाच वाक्यामुळे इतका तो भारावून गेला आणि आनंदाने घरी गेला. त्या हळू काही गोष्टींमध्ये तो नामस्मरण करू लागला आणि हळू काय झालं, तर त्याची नोकरी नव्हती, तर त्याला हळू कामही नवीन मिळालं. नवीन कामामुळे त्याच्या घरातली परिस्थिती सुधारली. त्याच्या घरामध्ये अन्नधान्य येऊ लागलं. त्याच्या घरामध्ये पैसा अडका येऊ लागला. मुलाबाळांची परिस्थिती सुधारली. घरातली आजूबाजूचं काही त्याच्या गोष्टी घेणं-देणं होतं ते संपलं आणि या सगळ्या गोष्टींमुळं काय झालं, की त्याची परिस्थिती बदलल्यामुळे फक्त एकाच वाक्यामुळे काय बोलले होते स्वामी? "भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे." या एकाच वाक्यामुळे त्याला खूप बळ मिळालं, त्याला ताकद मिळाली. त्याचं पूर्ण चिंता ही संपून गेली आणि त्याला वाटलं, "मी आता एकटा नाही, माझ्याबरोबर कोणी ना कोणीतरी आहे." तर कोण आहे? माझे स्वामी आहेत. आणि अशाच वेळेस एक उदाहरण मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करते, की एक मूल आपल्या आईला ज्यावेळेस त्याला परीक्षा असते आणि तो अभ्यास करत असतो. पण अभ्यास केल्यानंतर पण तो खूप घाबरतो, की मी पेपर लिहू शकेल की नाही? तो आपल्या आईला म्हणतो, "आई, मी खूप अभ्यास केलाय, पण मला उद्या आठवेल का पेपर लिहायला? मी पेपर लिहू शकेल का गं आई?" त्यावेळेस आई त्याला शांतपणे म्हणते, "बाळा,
तू टेन्शन घेऊ नको, तू घाबरू नको, मी तुझ्या सोबत आहे. पण आई खरोखर पेपर द्यायला जाते का? नाही. मुलंच पेपर देतं. पण मुलाला केवढा मोठा आधार येतो आणि मूल दुसऱ्या दिवशी हसत-खेळत, आनंदाने, शांतपणे आपला पेपर लिहितं आणि पेपर लिहिण्यासाठी त्याला बळ येतं. कारण त्याला माहीत असतं माझी आई माझ्यासोबत आहे. तसंच त्या भक्ताला पण कळलं, की माझा गुरु, माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. मी येणाऱ्या संकटांसाठी मात करत-करत मी पुढे जाणार आहे. माझ्या येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी ताकद देण्याचं काम माझे सद्गुरू करत आहेत, माझे स्वामी करत आहेत आणि म्हणून आपल्याला असंच लक्षात येते जसं स्वामी पण त्याला म्हणतात, की तू प्रयत्न करत राहा, तू येणाऱ्या संकटांशी मात करत राहा. मी तुला साथ देणार, मी तुझ्या पाठीमागे उभा राहणार. पण कर्म मात्र तुलाच करावी लागणार आहेत. श्रद्धा मात्र तुलाच ठेवायची आहेत. येणाऱ्या संकटांशी सामना मात्र तुलाच करायचा आहे. मी फक्त तुला वाट दाखवण्याचं काम करणार. मी माझं नामस्मरण करतो म्हणून मी चमत्कारच होईल माझा. मी तुला चमत्कारच दाखवेल किंवा मी लगेचच तुझ्या पाठीशी लगेच उभा राहील. येणारं संकट मी टाळून नेईल असं कधीही होणार नाही. तुलाच सामना करावा लागणार, तुलाच पुढे जावं लागणार. हे सगळं पाहिल्यावरती, हे सगळं उदाहरण ऐकल्यानंतर आपल्याला सुद्धा वाटतं की नाही, की आपल्याला एका वाक्यामुळे तुम्हाला सुद्धा घरामध्ये समजा तुम्हाला काही टेन्शन आलं, काही प्रॉब्लेम आले, तर तुमच्याबरोबर तुम्ही दुसऱ्याशी शेअर केले. ज्या एका व्यक्तीशी शेअर केले, की जो तुमच्या पाठीशी आहे आणि नुसतं तो म्हटला ना, की "काही काळजी करू नको, मी आहे तुझ्याबरोबर." किती भारी वाटतं. तसंच स्वामी सुद्धा त्या भक्ताला म्हणाल्यावरती त्या भक्ताची परिस्थिती सुधारली फक्त ह्या एका वाक्यामुळे आणि आज आपल्याला हे लक्षात येतं, की या भक्ताची परिस्थिती ह्या एका वाक्यामुळे सुधारल्यामुळे आज भक्त हा स्वामींच्या चरणावरती आज जुळून राहिलेला आहे. रोज स्वामींची भक्ती करतो, स्वामींना नामस्मरण करतो आणि रोज स्वामींना म्हणतो, की "स्वामी मला येणाऱ्या प्रसंगासाठी तोंड देण्यासाठी ताकद द्या, बळ द्या आणि माझ्याबरोबर कायम-दायम शेवटपर्यंत तुम्ही माझ्यासोबत राहा. मला मात्र तुम्ही मार्ग दाखवा. मार्ग त्या वाटेवर चालतो, मी चालेल. त्या येणाऱ्या परिस्थितीला, येणाऱ्या प्रॉब्लेमला तोंड देईल, पण तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा." एवढं असं बोलल्यानंतर त्या भक्ताला एवढं मोठं बळ आलं आणि त्याची अख्खी परिस्थिती, अख्खं आयुष्य बदलून गेलं आणि तो भक्त एक चांगल्या मार्गावरती चालू लागला आणि आज स्वामींची त्याच्यावरती एवढी मोठी कृपा झाली, की तो आज एका विशिष्ट मार्गाने आज तो सुख, समृद्धी, पैसा, अडका हे सगळं त्याच्याकडे ह्या एकाच वाक्यामुळे आलं. कारण त्याला कळलं, की मी कुठेतरी चिंतेत होतो, मी कुठेतरी चुकीच्या मार्गावरती होतो, मी काहीतरी वेगळा विचार करत होतो. लोकं त्याला खूप बोलायचे, "आता तुझ्याकडनं काही होणार नाही, आता परिस्थिती बदलणार नाही, आता तुझं काहीही होणार नाही, तुझं सगळं संपलेलं आहे." पण तो असा वेडापिसा झाला होता, चिंताग्रस्त झाला होता. फक्त त्याने स्वामींच्या चरणावरती नतमस्तक झाला. स्वामींना आपली कथा सांगितली, आपली व्यथा सांगितली आणि स्वामींनी त्याच्यासाठी फक्त एकच वाक्य सांगितलं. स्वामी त्याला फक्त शांतपणे बोलले, त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलले, की "बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." तर तुम्हाला ही कथा कशी वाटली? कसे वाटलं ह्या एका वाक्याने भक्ताचं आयुष्य कसं बदललं? जर तुम्ही स्वामी समर्थांची खरोखर भक्ती करत असाल, तर मला कमेंटमध्ये नक्की स्वामी समर्थ लिहून पाठवा. आणि त्याचबरोबर तुम्हालाही असे काही संकट येत असतील, तर नक्की तुम्ही समर्थांच्या चरणावरती विलीन व्हा किंवा तुम्ही ज्या गुरुची, ज्या देवाची भक्ती करत असाल, त्या देवाच्या फक्त चरणावरती विलीन व्हा आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवा, श्रद्धा ठेवा, अढळ विश्वास ठेवा. कधी ना कधीतरी देव हा तुमची हाक ऐकणार आणि तुमच्या हाकेसाठी तो धावूनच येणार. तसा त्या गरीब भक्तासाठी स्वामी अद्भुत एक चमत्कार घडवून धावून आले. फक्त एका वाक्याचा चमत्कार केला. तसाच तुमच्या बाबतीमध्ये पण नक्कीच असा काहीतरी चमत्कार होईल आणि स्वामींवरती अढळ विश्वास ठेवा. कधीही डगमगून देऊ नका. नक्की स्वामी तुमच्या मदतीला धावून येणार आणि तुमचं आयुष्य हे पुढच्या जे काही तुमचं आयुष्य आहे, तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम आहे, जी संकटं आहेत, ती स्वामी नक्कीच दूर करणार. त्यासाठी तुम्ही सुद्धा तेवढेच ताकदीने येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी तयारीत उभे राहा. कधीही चमत्काराची अपेक्षा ठेवू नका. माझ्यावर आज चमत्कार होईल अशी अपेक्षा न ठेवता तुम्ही सरळ मार्गाने फक्त लढत राहा. फक्त तुम्ही जात राहा, वाटेवर चालत राहा. तुमच्या पाठीमागे स्वामी नेहमीच असणार आहेत. हीच एक कथा, हीच एक विश्वास आणि हाच विश्वास आपण कायम आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे. कशी वाटली तुम्हाला ही कथा? भक्ताचं आयुष्य बदललं, तुमचंही नक्की बदलणार. स्वामींच्या चरणी कायम तुम्ही टिकून राहा. आयुष्यामध्ये तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. मात करा येणाऱ्या संकटांवरती. ताकद मिळेल, नवीन मार्ग सापडेल, परिस्थिती बदलेल. कशी वाटली माझी कथा? नक्की मला कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.